कोंडोनी धरीन जीवे देह भावे पूजेन होईलैने कळसाले स्थिरावले अंतरी कोंडोनी धरीन जीवे देह भावे पूजेन तुका म्हणे गोजरिया विठोबा पाया पडो द्या कोंडोनी धरीन जीवे देह भावे पूजिन विठ्ठल विठ्ठल महायोग पीठे तटे विमरत्या परम पुंडरीकाय दातुं मुनिने समागत तिष्ठन्तमानन्द कन्दम् परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगातुडरु प्रथम नमन पांडुरंगातुडरु प्रथम नमन पांडुरंगातुडरु प्रथम नमन पांडुरंगातुडरु प्रथम नमन श्री चरण संतानिया श्री चरण संतानिया श्री चरण संतानिया वंदन मालाने के प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपा आणि कथेचा विस्तार व्हावाचे सद्गुरुदास तुका जयांचे क्रिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती तू मन देवा निवृत्ती उदारा मन देवा देवा
नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर निवृत्ती उद्धारा सोपाणेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्र जननी देवाची शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामता काय भक्तीच्या त्या वाटा मंदाव्या सुबटा शरण शरण एकनाथ पायी माथा ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायांचा मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी या वार करी संताचा 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 मस्तक माझा माझा पायावर या वार करी संतांच्या राहू आता हेची ध्यान डोळा मन लंपट कोंडू कोंडूनी धरीन जीवे देह भावे पूजीन अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्मा भक्तवत्सल हनुमंतराय यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये चालू असलेला अखंड नमस्कार तथा ग्रंथाज्ञानश्री पारायण सोहळा आणि या उत्सवातील पहिल्या दिवसाचं भावपुष्प सेवेकरता घेतलेला जो अभंग आहे वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देवनिवासी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबार आहे यांचा चारचरणाचा असून जगद्गुरु तुकोबार ह्या अभंगाद्वारे भगवंताकडे प्रार्थना करतात अर्थात अपेक्षा व्यक्त करतात अभंगावर चिंतन करण्यापूर्वी थोडासा पर्याय असा की सर्वांना ज्ञात आहे ज्यांच्या निमित्ताने हा उत्सव चालू आहे आदरणीय पूजनीय वैकुंठवासी ज्यांना आपण वाघ गुरुजी म्हणून का अगदी ख्यातनाम असं त्यांचं नाव होतं जेणेकरून का त्यांच्यावरती प्रेम करणारी ही सर्व मंडळी तिथे उपस्थित आहे गुरुजींच्या जीवनातली वैशिष्ट्य म्हणजे सर्वांना ज्ञात आहे की ज्यांनी भक्तिशक्तीचा जो कार्यक्रम केला त्या कार्यक्रमानिमित्ताने का गुरुजींची जरी ओळख असली तरी आधीपासून का ज्यांनी आपलं का पूर्ण जीवन का संप्रदायासाठी व्यतीत केलेलं होतं विठ्ठल विठ्ठल त्यांचा जीवन म्हणण्यापेक्षा त्यांचा श्वासच संप्रदाय होता आणि बोलता बोलता का गुरुजींनी देह विसर्जित करून त्यांना 7 वर्ष पूर्ण झालेली आहे आणि गुरुजींचे सुपुत्र असणारे ॲडव्होकेट उद्धव महाराज त्यांनी मला सहज विनंती केली त्यांना म्हटलं विनंती कशासाठी म्हटलं एकाच्या कैवाडे उगवी बहुतांची कोडे त्यांच्या निमित्ताचा जर उत्सव होत असेल तर सेवा करायलाच हवी आणि म्हणून का सहज जे काही बोलू आपण त्यांच्याच कृपा आशाद्वारे का बोलण्याचा प्रयत्न करू आज शहरातील का ख्यातनाम सर्व का अगदी ज्यांचं का भजन क्षेत्रामध्ये त्यांचं नाव आहे की कधी नव्हतं आमचे का भेटणारे आम्हाला समजा का नेहमी भेटत असतात पण कधी नव्हते जे भेटतात ते आमच्या हरिभक्त परायण भजन सम्राट अच्युत महाराज कुलकर्णी तसं त्यांचा आमचा जो संबंध आहे कदाचित तो त्यांच्या लक्षात नसेल पण सद्गुरू विष्णू महाराज शास्त्री कोल्हापूरकर यांच्यापासून ही चालत आलेली परंपरा तसं म्हणजे का कोल्हापूर घराण्याचं का तिसऱ्या पिढीसोबत आमचं हे रिलेशन चालू आहे विठाला विठाला आमच्या आदरणीय पूजनीय संप्रदायामध्ये का फार मोठे योगदान आहे शहरामध्ये आमचे हरिभक्तपरायण माधव महाराज आहेत ज्यांनी आताच का सुंदर अशी चाल म्हटली नावच त्यांचं सुंदर आहे आणि चालही सुंदर झाली आणि जोडीला काय गुरुजी असल्यामुळे काही प्रश्न नाही की विठाला विठाला
खरंच मी नेहमीच म्हणत असतो की आपल्या शहरामध्ये नाही का एक एका होणी बळी फक्त नाही का उणी वक्त्यांची विठाला विठाला आज नाही का सुंदर असे नाही का भजन सम्राट आहेत, सुंदर असे मृदंग वादक आमचे नाही का हरिभक्त पंडित निवृत्ती महाराज घोडके त्यांचे शिष्य आहे. सुंदर असे नाही का गायक वृंद आहेत आमच्या आदिशक्ती मुक्ताबाई प्रमाणे नाही का सर्व नाही का सर्व आमच्या माऊली आहेत. तुमच्यासारखे देवश्रूप होते. मराठवाड्यात गेल्यानंतर मी कोणत्याही भागात गेल्यानंतर संप्रदायामध्ये नाही का जे लागणारं पोषक वातावरण आहे ते अनुकूल वातावरण आहे. मराठवाड्यातल्या कुठल्याही कोपऱ्यात गेल्यानंतर गायकांचं आपल्या मराठवाड्यात खरं म्हणजे का सर्व खान आहे बरं का. आज तर मी असं म्हणेल शहरातले नामांकित गायक आहेत, सुंदर असे मृदंग वादक आहेत, तुमच्यासारखे देवश्रूप होते आहे. फक्त चिंतन करण्यासाठी नाही का उन्हे असा नाही का वक्ता आहे. विठाला विठाला असो सेवेकरता घेतलेला जो अभंग आहे वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देह निवासी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबर आहे यांचा चार चरणाचा असून जगद्गुरु तुकोबर ह्या अभंगाद्वारे भगवंताकडे प्रार्थना करतात. हाच अभंग घेण्याचं कारण काय? सांप्रदायामध्ये काही अशी अलिखित नियमावली आहे की व्यवहारामध्ये आपण लिखित नियमावलीचं पालन करत नाही म्हणतात. पण संप्रदायाची अलिखित नियमावली आहे. उत्सव किती दिवसाचा असो सुरुवात ही मंगलाने होते, शेवट काल्याने होत असतो आणि त्या न्यायाप्रमाणे वक्त्याचं इति कर्तव्य आहे किमान नाही का उत्सवाची सुरुवात जर असेल तर मंगलपर्व प्रकरणातील अभंग घ्यावा. खरं तर हे जे वर्तमान स्थित जे वर्ष आहे हे संप्रदायासाठी एक विशेष असं वर्ष आहे. गुरुजींचं जरी साधू पुण्य स्मरण असलं तरी ज्यांचा अभंग घेतलेला आहे जगद्गुरु तुकोबर यांचे त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव वैकुंठ गमन सोहळा. विठ्ठल विठ्ठल त्यांना हात जोडून विनंती कृपा करून नाही का मागून नंतर टाळ घ्यायचा असेल तर टाळ जरूर घ्या. पण कसं आहे दर्शनासाठी येऊन काय असं विक्षेप होत असतो. कारण तुमचं जरी तुम्हाला विक्षेप नसेल पण काय होतं नेमकं श्रोत्यांचा चित्त विचलित होत असते. विठाला विठाला मग तुम्ही म्हणाल किंवा संप्रदायामध्ये पुण्यतिथी का साजरी करावी, जयंती का साजरी करावी आणि श्राद्ध का करावेला शास्त्र सांगितलेलं आहे. गत वर्षामध्ये संप्रदायाने आपल्याच ज्यांच्या आपण चरणाशी आहात आपल्या जवळचे म्हणण्यापेक्षा नाही का आपण ज्यांच्या जवळ आहात असे पैठण निवासी शांतीप्रभू एकनाथ महाराज यांचं चतुश्लोकी रौप्य वंश आणि त्यांच्या मुखातून जी की ज्ञानगंगा स्त्रवली गेली अशा एकनाथी भागवताचं 450 वर्ष संप्रदाय मोठ्या थाटामाटात साजरं केलं. आणि मागच्या वर्षामध्ये चौघ भावंडांचं म्हणजे नाही का श्री संत निवृत्तीनाथ असतील, माऊली असतील, सोपान काका असतील की आमच्या आदिशक्ती मुक्ताबाई असतील, हे चौघ भावंड आणि त्यांचे एकनिष्ठ असणारे शिष्य चांगदेव महाराज या पंचोदय संतांचं नाही का सप्तशतकोत्तर वर्ष संप्रदायाने साजरं केलं. मग तुम्ही म्हणाल किंवा संप्रदायामध्ये नाही का हा जो प्रघात का आहे तो वैदिक संस्कृती अशी प्रथा आहे की पुण्यतिथी कोणाची साजरी करावी, जयंती कोणाची साजरी करावी आणि श्राद्ध कोणाचं करावं. सर्वसामान्यपणे येणाऱ्यामुळे 3 वर्ग पडतात. पदार्थ सांगत नाही बऱ्याच वेळा काय असं नाही का कारण तुमचा विश्वास का उडत चालला आहे. सध्या वक्ते पदार्थ सांगतात विठाला विठाला पण तुकोबाने सांगतात आधारा वाचून काय सांगशील कहाणी. आधाराशिवाय बोलतच नाही तुकोबर आहे. त्याचप्रमाणे प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जण. सर्वसामान्यपणे नाही का 3 वर्ग ह्या भूतलावरती येत असतात बरं का. त्याच्यामध्ये जीव आहे, देव आहे आणि संत आहे. जीवाला येण्याचं कारण अनेकच्या प्रमाण, देवाला आणण्याचं प्रमाण परेच्छ प्रमाण आणि संत मात्र नाही का स्वेच्छेने तिथे असतात. विठाला विठाला पहिला दिवस आहे घडी विस्कटून जाते बरं का. विक्षेप होणारच बरं का. लोक काही बसतील काही उठतील काही येतील जातील
त्याच्याकडे बघायचं नाही. आपण सुरुवात केली आहे. आपण म्हणतो ना, मार्ग दावणी गेले आधी, दया आणि दी संत दे, येण्याची पंते चालू जाता नपडे गुंता कोठे काय. जर मार्ग दाखवला आहे तर आपल्याला इच्छित स्थळापर्यंत पोहोचायचं आहे. सत्ताचा आरंभ झालेला आहे, शेवट होणारच आहे. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही जर असं वागत आहात तुम्हाला एका सांप्रदायिक नियमावली सांगतो, म्हणजे लक्षात येईल. मगाशी बोलता बोलता बोलून गेलो मी की संप्रदायामध्ये का अलिखित नियमावलीचं पालन केलं जातं, व्यवहारामध्ये लिखित नियमावलीचं पालन करत नाही. बघा आपण नाही का महानगरपालिकेने, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका म्हणते इथे कचरा टाकू नका, पण लोक मुद्दाम तिथे कचरा टाकतात. लिखित नियमावलीचं पालन कोणी करत नाही. संप्रदायात का आज तागायत अलिखित नियमावलीचं पालन केलं. मग लिखित नियमावली काय आहे? नियमावली सर्वांसाठी बरं का, वक्त्यांसाठी सांगितलं त्यांनी. भगवंताविषयी बोललं जातं, भगवंताविषयी जे बोललं जातं त्याला कीर्तन म्हणतात. प्रपंच आणि राजकारणाविषयी बोलू नये, कारण प्रपंच आणि राजकारणाविषयी बोलण्याचं हे व्यासपीठ नाही. परंपरा सांगितली. कीर्तन त्याला म्हटलं जातं. जर जीवनात परिवर्तन होत नसेल, कीर्तन हे परिवर्तनाचं साधन आहे, मनोरंजनाचं साधन नाही. बरं, कीर्तनाचं का जे माऊलींनी प्रमाण दिलं त्याचा का परिणाम सांगितलेला आहे. कीर्तनाचा अंग कीर्तनाचा कीर्तनाचा अंग होय अंग हरिरूप. कीर्तनाला आपण श्रवणाला आल्यानंतर नाही का, ज्यावेळेस कीर्तन श्रवण झाल्यानंतर नाही का आपलं अंग हरिरूप झालं पाहिजे, तरच कीर्तन समजायचं कीर्तन भगवंताचं कीर्तन आहे. किती सप्ताह केल्यानंतर नाही का, सप्ताह केल्यानंतर इकडचा नाही का इकडचा व्यवहार करू नका. चित्तात काय बदल होतो त्याचा हिशोब करा. विठ्ठल वक्त्यांसाठी नियमावली सांगितली की वक्त्याने नाही का फक्त भगवंताविषयी बोललं जावं. गायकांसाठी सुद्धा नाही का, गायक वृंद असेल त्यांच्यासाठी सुद्धा नियमावली सांगितली. काय सांगितली? ज्या काही संप्रदाय प्रमाणित झाली त्याचंच अगदी नाही का गायन कर. पुढे नाही का श्रोत्यांना सुद्धा नाही का विनंती केलेली आहे की ज्यावेळेस नाही का नामधून असेल, नामधून मध्ये नाही का अगदी सहभागी व्हा. प्रत्येकासाठी नियमावली, त्या नियमावलीचं प्रत्येकाने तुम्ही आपण संप्रदायाचे पायिक आहात. ज्या ज्या महात्म्यांनी या संप्रदायासाठी आपलं जीवन व्यतीत केलेलं आहे त्यापैकी नाही का आपल्याला सर्वांना माहिती गुरुजींचा परिचय आणि म्हणून त्यांच्या निमित्तानं हा उत्सव आहे. मगाशी बोलता बोलता मी बोलून गेलो की संप्रदायामध्ये नाही का पुण्यतिथी कोणाही साजरी करावी, जयंती कोणाही साजरी करावी. वैदिक संस्कृतीमध्ये असा प्रघात आहे. ज्याचं जन्मदिव्य आहे अशांची आपण जयंती साजरी करतो, ज्याचं कर्मदिव्य आहे अशांची आपण पुण्यतिथी साजरी करतो, आणि ज्यांचं करायचं ठरवलं तर श्राद्ध करतो. एक चेअर खुर्ची नाही
विठ्ठल आपल्या शहराचं वैभव असणारं आदरणीय पूजनीय आमच्यावरती प्रेम करणारे मगाशी सागदी मी महाराजांना फोन केला. महाराजांनी सांगितलं महाराजांसोबत माझं बोलणं झालेलं आहे आणि येणारच आहेत. म्हटलं तुमचं बोलणं झालंय पण माझंही आधीच बोलणं झालं होतं. विठाला विठाला मगाशीच मी प्रस्तावनेमध्ये सांगितलं होतं की आपल्या शहरामध्ये नाही का अगदी वातावरण नाही का सर्वच बाबतीत अनुकूल आहे. अजून त्यात नाही का दुग्धशाही म्हणजे महाराजांची भर पडली. महाराजांनी सुद्धा नाही का आपलं जीवन नाही का संप्रदायासाठी अगदी समर्पण केलेलं आहे. नव्हे नव्हे आपल्या सर्वांना तुम्ही अच्युत महाराजांचा परिचय देत असताना बोललं की आमचं नातं काय आहे. आता त्या नाताला नाही का अजून महाराजांची जवळीक जास्त आहे. विठाला गुरुजींची नाही का सेवा जी महाराजांनी जेवढी केली मला नाही असं वाटतं का जेवढं महाराजांचं नाही म्हणजे गुरुजींचं सानिध्य जेवढं महाराजांना लाभलं तेवढं कोणाला लाभलं नसेल. विठाला आणि मग सारख्याला सारखा भेटला विचार जुळत असतात. विठाला असं मगाशी बोलून गेलो की सर्वसामान्यपणे येणारे 3 वर्ग पडतात. जीव, देव आणि संत. जीवाला इथे यावंच लागतं. मागील जन्माचं शिल्लक राहिलेलं कर्म देवाला इथे आणावं लागतं पण संत मात्र स्वतःहून येत असतात. जरा काढतो इथे आल्यानंतर नाही का नेमकं संत नाही का तुमच्या आपल्याप्रमाणे जीव म्हणून जन्माला येतात पण याच जन्माने जन्म संपवून याच मरणाने मृत्यू संपवतात आणि आपल्या आनंदात रममाण राहतात. त्यांना संत म्हणतात. ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात जन्मेची जन्म निवारी मरणे मृत्यू वारी आपण उरे. याच जन्माने जन्म संपवतात याच मरणाने मृत्यू संपवतात आणि आपल्या आनंदात रममाण राहतात. मग संत महात्मा इथे येण्याचं कारण काय सर्वांना ज्ञात आहे. बुडत हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या किंवा येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी आम्ही वैकुंठ आम्ही वैकुंठ आम्ही वैकुंठ आलुयासी कारणासी आलुयासी
महात्मे राहतात कुठे? आम्ही वैकुंठवासी. वैकुंठ म्हणजे अद्वैत स्थिती, संतांची स्थिती सांगितलेली. अद्वैत म्हणजे फक्त आनंदच आनंद. पण तुमच्या आपल्यासाठी नाही का द्वैतामध्ये येत असतात की द्वैतामध्ये दुःख आहे, भीती आहे, चिंता आहे. तुमच्या आपल्यासाठी पुढत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या, किंवा अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जन जडजीवा. जडजीवांचा उद्धार करण्यासाठी संत महात्म्या भूतलावर येत असतात आणि तुमचा आपला उद्धार करून घेत असतात. आणि आल्यानंतर नाही का संत महात्मे नाही का असं काही कर्म करतात की त्यांचं कर्म दिव्य होतं आणि त्यांचं कर्म दिव्य झाल्यामुळे नाही का आपण त्यांची पुण्यतिथी साजरी करतो. पुण्यतिथीचे अनेक भाव दिले शास्त्रामध्ये, आपल्याला जास्त सांगायचं नाही की फक्त पुण्यतिथी म्हणजे नेमकं काय. ज्यांचं नाव जरी मुखात आलं, पुण्यवंत व्हावे नावे, त्या संत महात्मे ज्या तिथीला जातात त्या तिथीलाही पुण्यवान म्हणतात, म्हणून पुण्यतिथी. विठ्ठला आता सर्वांना ज्ञात आहे की ज्यावेळेस एका नाथ महाराजांनी आपला देह विसर्जित केला फाल्गुन मध्य षष्टीला. आधी फाल्गुन षष्टी होती का? होती. आता फाल्गुन षष्टी आपण म्हणतो का? नाही, आपण नाथषष्ठी म्हणतो. होतं गत वर्षामध्ये आपण नाही का नाथपालांच्या जीवनाचं दर्शन घेतलं होतं. आता सध्याचं वर्तमान स्थित वर्ष जे आहे त्या वर्तमान स्थित वर्षाने का जगद्गुरु तुकोबांनी का त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव वैकुंठ गमन सोडला. जगद्गुरु तुकोबांना आपला देह का वैकुंठ गमन होऊन का 375 वर्ष पूर्ण झालेले. शके 1521 ला का नाथ महाराजांनी आपला देह विसर्जित केला आणि शके 1530 ला का भूतलावरती का जगद्गुरु तुकोबा अवताराला आले. 1 ते 20 का भक्तीचा बघा प्रपंच केला. 21 ते 30 भक्तीची साधना केली. वयाच्या 30व्या वर्षी का जगद्गुरु तुकोबांच्या मुखातलं वाक्य आहे, शेवटचा दिस गोड भावाचे जगद्गुरु तुकोबांच्या का साध्याचा शेवटचा दिवस, आयुष्याचा शेवटचा दिवस नाही बरं का. खरं तर संतांच्या मुखातून जी काही अभंगाची रचना झालेली आहे तुमच्या आपल्या पुण्यतिथीसाठी, आपल्या वाढदिवसासाठी नाही बरं का. किमान नाही का टाळकऱ्यांना, कीर्तनकारांना हात जोडून विनंती आहे, अंत्यविधीला जात असताना आमच्या गुरूंच्या मुखातलं वाक्य, माझं वाक्य नाही बरं काय, आमचे सद्गुरू नेहमी सांगायचे बरं का. आमचे सद्गुरू, मी सद्गुरू काय शब्द उच्चारला, सद्गुरूंची लक्षणं सांगितली बरं का. सद्गुरू हा श्रोत्री असायला पाहिजे, ब्रह्मनिष्ठ असायला पाहिजे आणि कृपाळू असायला पाहिजे. आजकाल कोणी लावून घेतो तो भाग वेगळा बरं का. श्रोत्री सांगितलेला आहे वा त्याचा ग्रंथाचं अध्ययन झालं पाहिजे. ज्या आपल्याकडे एखादा शिष्य आल्यानंतर नाही का शंकेचं समाधान झाल्यानंतर, तो निशंक झाल्यानंतर त्याला ब्रह्मपदाची प्राप्ती होता आली पाहिजे. प्रत्येक ग्रंथाचं अध्ययन व्हायला पाहिजे. पुढे नाही का ब्रह्मनिष्ठाच बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या आहे आणि कृपाळूता असायला पाहिजे, लक्षण असायला पाहिजे. असे सद्गुरू नाही का विठ्ठला तर त्यांच्या मुखातलं वाक्य आहे की किमान कीर्तनकारांनी, टाळकऱ्यांनी, भजनकरांनी नाही का एखाद्या जर अंत्यविधीला जायचं असेल तर माळकरी असला तरच त्याच्याने का अंत्यविधीला जा. कशासाठी? पोचवायला नाही बरं का, भजन करायला बरं का. पोचवायला तुम्ही कोणालाही जाऊ शकतात बरं का, पण भजन जर करायचं असेल किंवा कीर्तनकाराने पुण्यतिथीचं कीर्तन करायचं असेल त्याच्या गळ्यात किमान माळ असावी. किमान नाही का, मर्यादा सांगितली बरं का. वाढदिवसाचं कीर्तन करताना सुद्धा नाही का तो माळकरी असला पाहिजे. ते प्राप्त होईल पण हे नाही प्राप्त होणार. विठ्ठला विठ्ठल सांगायचे की त्याच्या कर्माने त्याचा देह विसर्जित झालेला आहे. जीवनामध्ये किती पाप कर्म केलेलं आहे, पुण्य संपादन केलेलं नाहीये, पण पाप कर्मामुळे त्याने देहत्याग केलेला आहे. किमान जर तुम्ही त्यांच्या अंत्यविधीला जर गेला तर त्याचं पाप तुम्हाला प्राप्त होईल, तुमचं केलेलं पुण्य त्याला प्राप्त होईल.
आपल्याला अर्थ कळायला म्हणून आपला अनर्थ झाला. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबांच्या मुखातून ज्या का वयाच्या 30व्या वर्षी का साध्याला पोहोचल्यानंतर का हा अभंग निघालेला आहे. आपल्या सर्वांना ज्ञात आहे. नाथपाल असतील की जगद्गुरु तुकोबा असतील, संत महात्म्याने का कितीतरी आयुष्य शिल्लक राहिलं आणि साध्याला पोहोचले. आमचे गुरुवरे नेहमी सांगायचे, पारमार्थिक आणि प्रापंचिकाची जर व्याख्या करायचंच ठरवलं तर सरळ सरळ सांगायचं, इच्छेचा बाद होणं आणि आयुष्य शिल्लक राहणं त्याला पारमार्थिक म्हणावं. इच्छा तशाच शिल्लक राहणं आणि शरीर बघा देह संपून जाणं याला प्रापंचिक म्हणावं. जगद्गुरु तुकोबा 1 ते 30 ने आपल्या सर्वांना माहिती 1 ते 20 प्रपंच केला. सुंदर असा प्रपंच केला. 60 लाखाची जागीरदारी होती बरं का. काय कमी होतं बरं का. वयाच्या 16 वर्षी सर्वांना ज्ञात आहे मला पूर्ण जीवनाचं दर्शन करायचं नाही, मला अभंगात चिंतन करायचा वेळ आपल्याकडे कमी आहे. 1 ते 21 प्रपंच केला. 1 ते 30 भक्तीची साधना केली. बघा 31 ते 40 भक्तीचा प्रचार केला आणि वयाच्या 41व्या वर्षी शक्य 1571 मध्ये नाही का सदैव वैकुंठाला गेले. जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठाला जाऊन 375 वर्ष पूर्ण झालेले आहे. त्यांना आपण नतमस्तक होऊ. आणि गतवर्षामध्ये नाही का नाथ महाराज यांना 425 वर्ष पूर्ण झाले होते. आपल्या नाही का षष्टीला नाही का 425 वर्ष पूर्ण झाले आणि आता 426व्या वर्षाने का प्रारंभ झालेला आहे. त्यांनाही आपण नतमस्तक होऊ आणि अभंगाकडे वळू. मग तुम्ही म्हणाल की आता सध्या गुरुजींची पुण्यतिथी चालू आहे आणि त्यांनी सुद्धा काही जीवनात पुण्य संपादन केलेलं आहे. पुण्य संपादन केलं म्हणून आपण काय त्यांची पुण्यतिथी साजरी करतो. आणि माझा पहिला दिवस आहे. मग असे बोलून गेलो मी की संप्रदायामध्ये काही अलिखित नियमावली आहे. उत्सव किती दिवसाचा असो सुरुवात ही मंगलाने करावी आणि शेवट निका काल्याने होत असतो. मग किमान वक्त्याने तरी नियमावली पालन करायला पाहिजे. नाही तो सांगायचं काय बोलायचं एक विठ्ठल नाही तर सध्या आपल्याकडे निका प्रातस्मरणी राऊत बाबा नेहमी सांगतात बरं का, हुरडली मेंढीने लागलेला आणि मागे. सध्या 12 वर्ष झाली की तपोपूर्ती 25 वर्षाची रौप्य महोत्सव 50 वर्ष पूर्ण झाले की सुवर्ण महोत्सव 61 वर्षांचा हिरक महोत्सव कोणी करत नाही बरं का. कारण संप्रदायाला माहित आहे की नाही हे दुर्दैव आहे. विठ्ठल 75 वर्षाला की अमृत महोत्सव आणि 100 वर्ष शताब्दी आपल्या सर्वांना ज्ञात आहे. आपल्या पंचक्रोशीमध्ये नाही का हे उत्सव नाही का संप्रदाय मोठ्या थाटामाटात साजरा करतात. पण त्याला सध्या नाही का विद्रूप वातावरण अगदी बघितलं त्याला नाही का वेगळं स्वरूप प्राप्त होत चाललं आहे. मी बऱ्याचशा ठिकाणी आता गत वर्ष सप्ताहामध्ये नाही का आनंदी क्षेत्रामध्ये सेवा करण्याचा योग आला. ज्या महात्म्याकडे आम्हाला भोजनाचा कार्यक्रम होता, भजन संपल्यानंतर भोजन होतच असते बरं का. आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी सांगितलं आमच्या तुम्ही नगर जिल्ह्यामध्ये गेलं तर बघा तिकडे गोकुळाष्टमीचे कार्यक्रम आणि गणपतीचे कार्यक्रम फार मोठ्या थाटामाटात साजरे होतात. त्यांनी सांगितलं आमच्या गावामध्ये नाही का यावर्षी रौप्य महोत्सव वर्ष आहे, 25वा वर्ष आहे, सिल्वर जुबली तुमच्या भाषेमध्ये. लोकांना मराठी कळणार नाही पण इंग्रजी लवकर कळते. विठ्ठल आमच्या माऊलीने नाही का 56 भाषेचा गौरव केला बरं का. पण मराठी आपली मातृभाषा लक्षात राहत नाही आपल्याला नाही का. आणि आमचे गुरुवारे सांगायचे, माझं वाक्यात मुखातलं वाक्य नाही बरं का, आमचे गुरुवारे सांगायचे की आपल्या भाषेतले ग्रंथ आधी वाचन करा. त्यांनी सांगितलं आधी भावार्थ रामायण वाचवा. तुलसीदास रामायण वाचू नका असं मी म्हणणार नाही म्हणे, पण आधी भावार्थ रामायण वाचा. नाथ महाराजांनी भावार्थ रामायण अगदी नाही का 40,000 ओव्यांचं भावार्थ रामायण आहे. अघड पगड लिहिलं आहे. सहज सोपं असं आपले समजण्यास गडी उतरेल असं सोपं आहे. आधी माणसाने भावार्थ रामायण वाचावं. तदनंतर नाही का एकनाथी भागवत, आता भागवताचार्य असल्यामुळे त्यांच्या समोर काय बोलावं. 18,000 एका ओव्याचा ग्रंथ आहे. डबल रामायण आहे बरं का अगदी. त्याच्या निम्म्यामध्ये एकनाथी भागवत आहे, त्याच्या निम्म्यामध्ये ज्ञानेश्वरी. पुढे नाही का आपल्याला माहिती 700 श्लोकचं नाही का गीता आहे. रामायण वाचल्याशिवाय भावार्थ रामायण वाचल्याशिवाय एकनाथी भागवत तुम्हाला कळणार नाही आणि एकनाथी भागवत वाचल्याशिवाय तुम्हाला ज्ञानेश्वरी कळणार नाही. ज्ञानेश्वरीच्या वय माहिती नाही का हरणासारख्या पटपट पडणार आहे. विठ्ठल असं ही ग्रंथ संपदा संत महात्म्यांनी तुमच्या आपल्या उद्धारासाठी करून ठेवलेली आहे. मला सांगायचा मुद्दा असा आहे की पहिला दिवस आहे. पहिल्या दिवसाला नाही का मंगलचर प्रकरणातील अभंग करावं. माझा विषय इथपर्यंत आला होता की आनंद क्षेत्रात ज्या महात्म्याकडे आम्ही गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की संप्रदायाला नाही का असं काही विद्रूप स्वरूप धारण होत चाललेलं आहे आणि त्याला जर जबाबदार कोणी असेल तर आयोजक समिती धारण. बघा तुम्ही आपल्या खेड्यापाड्यामध्ये
किमान वक्त्याने जरी का नाही म्हणणं शिका बरं का. आपली योग्यता जर नसेल हार घालून घेऊ नका. विठाला आपण म्हणतो की फुलामध्ये नाही का फुलांचा हार घातल्यानंतर फुलांच्या हारामध्ये लक्ष्मी असते बरं का. भागवतामध्ये वर्णन आणलंय बरं का. आणि तेच हार बघा नाही का आपण नाही का अगदी फुलं नाही का असे फेकतो बरं का. अगदी कोणाच्या पायी तुडवले जातात. मग एवढं ज्ञान नसावं. अहो गाथा वाचून कळत नाही ठरवल्याशिवाय जात नाही. विठाला सध्या नाही का आपण जर बघितलं धर्मसभेमध्ये नाही का मोठमोठ्या महात्म्यांना सांगावं लागतं. आता मगाशी आमच्या गुरुजींनी सुंदर महाराजांनी चाल म्हटली बरं का. माफी मागून बोलतो पण किमान आता तरी पुढे हाची उपदेश ज्यावेळेस आपण नाही का ज्यांना मानतो संप्रदायाचे सद्गुरू असणारे सर्वांना माहिती आहे की आळंदी क्षेत्रामध्ये नाही का ज्यावेळेस माऊलींचा उत्सव झाला माऊलींच्या उत्सवामध्ये नाही का प्रातस्मरणी गुरुवारी नाही का चैतन्य महाराजांनी प्रश्न विचारावा. कोणाला विचारावा? संदीपान दादांना प्रश्न विचारला त्यांनी की सध्या नाही का आपण त्या चाली म्हणतो का सुरुवातीला ह्या चाली म्हणताना नाही का चाली असतील किंवा मृदंगाचा चक्राकार असेल आपल्याला अप्राप्ताची प्राप्ती बरं का अगदी. कारण दोन गोष्टी बघा भगवंताने का दिलेल्या नाही का दोन गोष्टी असतात बरं का. बघा योग आणि क्षेम तुमच्या जीवनामध्ये योग घडलेला आहे. योग माहिती नाही का अप्राप्ताची प्राप्ती त्याला योग म्हणतात आणि क्षेम त्याला म्हटलेलं आहे त्याचं रक्षण करणं त्याला क्षेम म्हणतात. विठाला आता पुढे अभंगाच्या निरूपणामध्ये तो विषयी त्यावेळेला विस्तार करत नाही. तर ज्यावेळेस नाही का सद्गुरू चैतन्य महाराजांनी प्रश्न विचारावा आणि संदीपान दादा सारख्यांना प्रश्न विचारावा. काय विचारावा की सध्याचं की संप्रदायामध्ये काही जी चाल म्हटली जाते ही चाल कशी त्याने नाही का अगदी वैकुंठवासी दुंडावरांच्या नाही का ज्या कीर्तनामध्ये नाही का प्रातस्मरणी नाही का त्र्यंबक महाराज नाही का असोलकर चाल म्हणायची. 3 मिनिटाच्या वरती चाल म्हणत नव्हतं. त्यांनी सांगितलं तुमच्यासाठी सवलत नाही का तुम्हाला ग्रेस पिरियड 2 मिनिटं जास्त घ्या 5 मिनिटांमध्ये. कारण का एखादा चक्राकार वाजवत असताना नाही का चिंतनाची घडी विस्कटत असते. विठाला आपली संकल्पित वेळ असते 2 तासाची बरं का. 2 तासामध्ये 1 तास नाही का आपल्याला माहिती आपले श्रोते लवकर येत नाही. आपल्याला वराती मागून घोडे फिरवायची सवय झालेली किंवा नाही का श्रोत्यांना हात जोडून विनंती आहे आपला अधिकार नाही बरं का. आपल्याला ती गोष्ट कळत नाही आपल्या बुद्धीच्या पलीकडचं आहे. पण किमान नाही का उद्यापासून तरी नाही का कीर्तनकार व्यासपीठावर येण्याच्या आधी आपण आला पाहिजे. विठाला तुमचा आमचं सोडा आम्ही काही मोठे नाही बरं का अगदी ही मंडळी मोठी नाही की इथे आल्यानंतर नाही का पण भगवंत इथे असतो. तेथे असे देव उभा जैसी समचरणाची शोभा. भगवंताच्या नंतर जर आपण जर आलात आणि हे जर भगवंताच्या लक्षात जर आलं आणि काही बरं वाईट झालं त्याला आपण जबाबदार. विठाला काही कारणास्तव उशीर झाला तर काही अडचण नाही बरं का. पण कारण नसतानाही उशीर करणं त्याला काय म्हणतात. शेवटी आपणच त्याला जबाबदार असतो ना. असो तर बऱ्याच वेळा मगाशी बोलून गेलो काही कीर्तनकारांनी नाही म्हणणं शिका. ठरवून जाऊ नये. जे प्राप्त झालं तो भगवंताचा प्रसाद म्हणून स्वीकार करा. काही याकडे आपण बघतो नाही का अगदी फुलांचे आपल्या आरास साचरलेले असते तो त्यांचा भाव असेल पण आपण त्याच्यातून चालावं का न चालावं किमान एवढी बुद्धी आपल्याला असावी. एखाद्या मृदंग वादक नाही का सुंदर मृदंग वाजवतात त्यांचं कौतुक जरूर करावं पण त्यांच्या अंगावरती फुलाच्या पाकड्या फेकल्याच पाहिजे कोणी सांगितलंय. अहो त्याचा आपल्या फुलांचा किती अपमान होतो आहे. आपण नाही का आपल्याला नाही काय यासाठी तर नाथ महाराजांना म्हणाला आपुलिया आपण करा सोडवण. कोणत्या दृष्टीने प्रत्येक दृष्टीमध्ये आहे की तुम्ही कशी सोडवण करायची हे आपण ठरवायचं. किमान मला सांगायचं नाही बरं का मी तुम्हाला हात जोडून विनम्र भावने तुम्हाला नाही का प्रार्थना करतो आहे. कारण तुकोबारांनी सुद्धा हेच केलं. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला पाया विनवितो तुम्हाला हरि करी काली घोडा उठिना करे डालो मुझेला ये विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
मुद्दाम तुम्हाला नाही का उदाहरण म्हणून सांगतो का, मी औद्योगिक क्षेत्रात जवळ असल्यामुळे नाही का काही गावामध्ये नाही का जाण्याचा प्रसंगच असतो. सुवर्ण महोत्सवाचे नाही का त्यांचे नाही का कार्यक्रम पत्रे बघितल्यानंतर मला आमंत्रण येत असतात का. मी स्पष्ट सांगतो का, एखादा जर महात्माने का दंडोत घालण्यासारखा असेल तर त्या सप्ताहाला भेट द्यायला जायचं, प्रदर्शन करण्यासाठी कधीच जाऊ नका. विठाला विठाला अहो तुम्ही नाही का त्यांना सांगतात की मोठा सप्ताह आहे, फाट्यावरून नाही का 2 पैसे कमी असले परत जाता कुठला मोठा सप्ताह म्हणायचं, मोठे कीर्तनकार म्हणायचं. ही आपली योग्यता. आपण संप्रदायासाठी काय देतो आणि काय घेतो आहे. जर संप्रदाय आपल्याला जर कळाला नाही, वारकरी संप्रदायासारखा नाही का जगात नाही का श्रेष्ठ संप्रदाय नाही बघा. श्रेष्ठ संप्रदाय का म्हटला असेल, मला इतर संप्रदाय टीका करण्याचा मला अधिकार नाही का किंवा ती माझी योग्यता नाही. फक्त मी माझ्या संप्रदायाबद्दल बोलेल. वारकरी संप्रदाय श्रेष्ठ का आहे हा 4 गोष्टीवरती आधारित आहे. अनादी कालापासून चालत आलेला संप्रदाय माझा वारकरी संप्रदाय आहे. ज्याचा अंगीकार भगवंताने केलेला आहे तो वारकरी संप्रदाय आहे. जो वेद बोधित आहे तो वारकरी संप्रदाय आहे आणि त्याचा उद्देश मोक्ष मिळणे आहे असा माझा वारकरी संप्रदाय आहे. जगाच्या पाठीवर श्रेष्ठ आणि पवित्र संप्रदाय असेल तर तो वारकरी संप्रदाय. त्यासाठी का ह्या ज्या काही घटना आहे, ह्या ज्या घडतात किंवा आपण संप्रदायाला काही जे रूप धारण होते आहे याला सर्व सैनिका आयोजन समिती जबाबदार आहे. काही काही भागात तर नाही का तुम्हाला सांगतो माफी मागून बोलतो का, म्हणजे असं नाही का साठे लोटन रोजगार हमीसाठी कंत्राटी पद्धत. त्यामुळे आम्ही महाराज वाटून घेतलेले. म्हटलं तुमच्या गावात एवढी दुर्दशा झाली का तुमच्या गावाची, महाराज वाटून घेण्याची. आणि जे वाटून जातात ते सुद्धा महाराज एवढे कमी पडले का. महाराजांना काही पूर्वीच्या काळी आपल्याला माहिती आहे नाही का, ऋषी म्हटल्यानंतर नाही का जेव्हा दुर्वास ऋषींना सर्वांना ज्ञात आहे का नाही का, इंद्राच्या अगदी गळ्यात नाही का त्याने नाही का त्यांना असं वाटलं पाचला इंद्राचा आपले स्वर्गाचा माझा इंद्र आहे. इंद्राच्या नाही का अगदी गळ्यामध्ये नाही का त्यांनी नाही का फुलांचा हार टाकला. अगदी इंद्राने किमान त्या दुर्वास ऋषीला पुढे जाऊ द्यावं बघा. त्या हत्तीच्या सोंडेमध्ये दिला. फार मोठा कथा बाबा मला तिथे जायचं नाही वर का. अगदी त्या हत्तीला शेवटी प्राणीच वर का. अगदी तो नाही का हत्तीने काय केलं, तो पायाखाली तो हार चेंगरला गेला. ऋषी वर का अगदी हातात कमंडल मधलं पाणी घेतलं. मी तुझा नाही का सत्कार केलेला आहे, मी दिलेल्या हाराचा नाही का तू एवढा अपमान केलास, एका क्षणात नाही का तुझं नाही का आपल्याला त्याने सांगितलं तुझं राज्य पाण्यात संपून नष्ट हो. काय झालं आपल्याला सर्वांना ज्ञात आहे. ऋषींची एवढी शक्ती होती. आता आपलीच एवढी शक्ती जर एवढी हीन झाली असेल त्याला कोण काय करणार. विठाला असो, सर्वांना एवढंच विनंती आहे की आपण आपल्या संप्रदायाचे पायिक आहात, संप्रदायाचे नियमावली पालन करण्याचा प्रयत्न करा. भगवंताने का तुम्ही भगवंतावर जर विश्वास ठेवला तुमच्या जीवनात कुठलीच कमी राहणार नाही. विठाला असो, पहिला दिवस असल्यामुळे का संप्रदायाच्या नियमाप्रमाणे नाही का मंगलच्या प्रमाणात त्या प्रकरणातील अभंग आहे म्हणून जगद्गुरु तुकोबा आहे ह्या अभंगाद्वारे मंगल करतात. कोणत्याही कार्याची सुरुवात करत असताना ते कार्य निर्विघ्नपणे पार पडावं त्यासाठी मंगल केलं जातं. संप्रदायामध्ये का शास्त्रामध्ये नाही का मंगलाचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. नमस्कार स्वरूप मंगल, आशीर्वाद स्वरूप मंगल आणि वसुंधरे शुभ मंगल. विठाला अगदी ह्या अभंगाद्वारे का जगद्गुरु तुकोबांनी केलेले आहे. नमस्कार स्वरूप मंगल ज्याला म्हटलेलं आहे सर्वांना ज्ञात आहे की आपण नाही का ज्यावेळेस माऊलीच्या नाही का ग्रंथाचं नाही का सुरुवात केली, ओम नमोजी आद्या किंवा पांडुरंगा करू प्रथम म्हण याला नमस्कार स्वरूप मंगल म्हणतात. आशीर्वाद स्वरूप मंगल त्याला म्हटलेलं आहे आपली व आपल्या शिष्याची नाही का अपेक्षा भगवंताकडे व्यक्त करणं याला आशीर्वाद स्वरूप मंगल म्हणतात. आणि वस्तुनिर्देशक मंगल त्याला म्हणतात. भगवंताची 2 रूप आहेत, सगुण निर्गुण आपण म्हणतो. आणि सगुण आणि निर्गुण ह्या दोघही रूपाचं नाही का वर्णन केलं जातं त्याला वस्तुनिर्देशक पण म्हणतात. जगद्गुरु तुकोबांनी ह्या अभंगाद्वारे तिघही मंगल नाही का ह्या अभंगाद्वारे साधलेली. विठाला अपेक्षा काय व्यक्त करतात अभंगाच्या प्रथम
जगद्गुरु तुकोबर आहे अभंगाच्या प्रथम चरणात अपेक्षा व्यक्त करतात, अर्थात प्रार्थना करतात. काय प्रार्थना करतात? राहू आता हेची ध्यान, राहू आता हेची ध्यान म्हणजे अंतःकरणात भगवंताचं नाम येत आहे पण राहत नाही. अंतःकरणात नाम येणं याला योग म्हणतात आणि अंतःकरणात नाम राहणं याला क्षेम म्हणतात. विठ्ठला 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 विठ्ठला. जगद्गुरु तुकोबांनी भक्ती क्षेत्रामध्ये पदार्पण केल्यानंतर एका विशिष्ट स्थितीवरती गेल्यानंतर भगवंताकडे केलेली प्रार्थना. जगद्गुरु तुकोबांच्या मुखातून वाक्य निघालेलं आहे, राहो आता हेची ध्यान. भगवंताचं नाम मुखात येत आहे पण ते राहिलं पाहिजे. मग अशी बोलून गेलो मी, योग त्याला म्हणतात की अप्राप्ताची प्राप्ती आणि क्षेम त्याला म्हटलाय जे प्राप्त आहे त्याचं रक्षण होणं. आता बघा, तुमचं आपलं सोडा पण माझ्यापासून सुरुवात करतो. मला सद्गुरु गजानन महाराजांच्या कृपेने काही जे प्राप्त झालेलं आहे अप्राप्ताची प्राप्ती आहे पण त्याचं रक्षण झालं तर तो क्षेम आहे. सुंदर असं नाही का, आपण आपल्याला माहिती आहे सध्या नाही का आंब्याची देव चालू आहे. सुंदर असं नाही का भोजन केलेलं आहे, सुग्रण आहे, माऊली अखंड आपण नाही का जेवण केलेलं आहे, पचन झालं तर क्षेम आहे. नाहीतर मग तुकोबाला सांगतात ओकलिया हो तो श्रम बांधलेला स्वर्ग. आणि एकदा सुटल्यानंतर नाही का तुमच्यासारखी मंडळी असली तेवढा आनंद प्राप्त होतो. विठ्ठला तुकोबाराय सांगतात कठीण योगाहुनी क्षेम, योगापेक्षा क्षेम कठीण सांगितलेलं आहे बरं. मग असे उदाहरण दिलं मी तुम्हाला. अखंड आपण नाही का भोजन केलेलं आहे, पचन झालं तर ठीक. ओकलिया होतो क्षीण, क्षीण होतं बरं का. आपण पाहिल्यानंतर नाही का जर पचन नाही झालं, अखंड जेवण जर बाहेर निघालं, ज्याप्रमाणे नाही का माशी आपली अखंड आपण नाही का सुग्रास जेवण ग्रहण केलेलं आहे आणि माशी जर पोटात गेली ती जगत नाही आणि खाल्लेलं जगू देत नाही. त्याचप्रमाणे माझ्या अंतःकरणात नाही का माझ्या कंठात नाम येत आहे बरं का. अगदी जगद्गुरु तुकोबांनी जी की मागणी केलेली आहे, ही प्रार्थना केलेली आहे, एका विशिष्ट स्थितीवर गेल्यानंतर जगद्गुरु तुकोबांच्या मुखातून हा अभंग निघालाय. ह्या अभंगाचं आपल्याला नाही का जर पूर्ण नाही का हा अभंगाचा नाही का आपल्याला विचार जर करायचा असेल तर जगद्गुरु तुकोबा सांगतात राहो आता हेची ध्यान. ह्या अभंगाचा विचार करण्यासाठी नाही का आता ह्या शब्दाचा आपल्याला विचार करावा लागेल. विठ्ठला सर्वसामान्यपणे भक्ती क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर भक्ती सर्वसामान्यपणे 4 प्रकारे केली जाते. एक वर्ग जो आहे अंतःकरणाही भक्ती नसते किंवा बहिरंगातही भक्ती नसते. किंवा सर्वसामान्यपणे माहिती की 2 प्रकारे भक्ती केली जाते, स्थूल शरीराने किंवा सूक्ष्म शरीराने. अंतरंगातही भक्ती नाही, बहिरंगातही भक्ती नाही, एक वर्ग. दुसरा वर्ग बहिरंगात भक्ती, अंतरंगात भक्ती नाही. तिसरा जो वर्ग अंतरंगात आहे बहिरंगात नाही, पण चौथा जो वर्ग आहे अंतरंगातही भक्ती बहिरंगातही. आपल्या सर्वांना माहिती आहे ज्याला देवाला रिझवायचं नाही आणि अगदी समाजाला रिझवायचं नाही त्याच्या अंतरंगातही भक्ती नाही, बहिरंगातही. पण आपण जर प्रपंच किंवा संसारी माणूस जर बघितला त्याच्या अंतरंगात भक्ती नसते पण बहिरंगात नसते. सर्वांना ज्ञात आहे सध्याचा नाही का कालखंड आहे, लग्न समारंभ चालू आहे, अंतःकरणात प्रेम नसू द्या
पण एखाद्या पाहुण्यारावड्याने का तुम्हाला आहेर आणला की तुम्ही म्हणता पाहुणे खूप छान आहे, पाहुणे चांगलेच बघ. अंतःकरणात प्रेम असू द्या, पण जर अंतःकरणात कितीही प्रेम असू द्या, जर तुमचा नाही का काही सत्कार समारंभ नाही केला तर तुमचं पाहुणे काही कामाचे नाही. प्रपंचामध्ये नाही का अंतरंगापेक्षा बहिरंगाला महत्वाचं आहे, पण परमार्थामध्ये नाही का अंतरंग महत्वाचा आहे. अंतरीची घेतो बहिरंगापेक्षा अंतरंगाला महत्व आहे. प्रमाण दिलं म्हणून तुम्हाला दृष्टांत सांगतो आपल्या लक्षात येईल. विठाला मगाशी बोलून आकंठ जेवलं की असं होतं. विठाला 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 विठाला. सुटी म्हणजे नाही का अखंड जेवणाचा, आणि कीर्तना जयंत नाही का स्वच्छंदीपणे भजनाचा. विठाला विठाला. आमचे गुरुवारे नेहमी सांगायचे, भजन जर स्वच्छंदी जर केलं तर कुठल्याच प्रकारचा हृदयाचा रोग होत नाही. विठाला अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. परमार्थामध्ये नाही का अंतरंग महत्वाचा. प्रमाण दिला म्हणून तुम्हाला दृष्टांत सर्वांच्या लक्षात आहे. ज्यावेळेस भगवंत नाही का कौरव आणि पांडवांचं युद्ध होऊ नये म्हणून हस्तिनापुरामध्ये शांतीदूत म्हणून गेले. जायचं ठरवलं बरं का, गेले नाही अजून. कारण श्रीमद भागवत कथा सांगत असताना 7 दिवस कथा सांगायची असते. कीर्तनामध्ये 2 तासामध्ये नाही का सर्व 2 तासाच्या आतमध्ये आटपायचं असतं. विठाला विठाला. अगदी भगवंताने ठरवलं आणि गुप्तहेर खात्याकडे नाही का दुर्योधनाच्या कानावरती ही बातमी आली. दुर्योधन म्हणजे नाही का अगदी कसलेला राजकारणी बरं का. दुर्योधनाने विचार केला की आपल्याकडे नाही का कौरव सैन्याकडे नाही का एवढे रती महारथी असताना की ज्याचं वर्णन माऊलीने ज्ञानेश्वरीमध्ये करावं. यया एकेकाचे कैवारे सांगितलंय बरं का. हे विश्वाचे वय संवारे, विश्वाचा संहार करण्यासाठी एकटाच नाही पुरे, एकटाने का पुरेसा होता बरं का. अगदी असं नाही का अतिरथी होते. अतिरथी सांगितलं बरं का. त्यावेळेच्या व्याख्या अतिरथी त्याला म्हटलं होतं. 1,00,000 सैन्यासोबत जो एकटा लढतो त्याला अतिरथी म्हटलं होतं. 10,000 सैन्यासोबत जो एकटा लढतो त्याला महारथी म्हटलं होतं. 10,000 सैन्यापेक्षा कमी सैन्यासोबत जो एकटा लढतो त्याला अर्धरथी म्हटलं. त्यावेळेच्या व्याख्या होत्या. असे अतिरथी 2 चिरंजीव, 1 इच्छामरणी, एवढं प्रबळ सैन्य असताना सुद्धा नाही का पांडव जर युद्धाची भाषा करत असतील त्याला एकमेव कारण पांडवांसोबत भगवंत होते. मग दुर्योधनाने असा काही डाव टाकला की जर पांडवांपासून भगवंताला जर फोडलं तर सांगायचं तात्पर्य फोडाफोडीचं राजकारण त्यावेळेस वाचणं आहे. विठाला दुर्योधनाने अशी काही जय्यत तयारी केली. अगदी हस्तिनापुराच्या सीमेपासून तर हस्तिनापुरांत सुंदर असा मंडप टाकलेला आहे. 10-10 फुटावरती सुंदर अशा स्त्रिया स्वागतासाठी स्वतः अगदी नाही का JCB मध्ये हार घेऊन नाही बरं का, स्वतः हार घेऊन उभा आहे सीमेवरती बरं का. ज्यावेळेस भगवंताने का प्रवेश केलेल्या हस्तिनापुराच्या सीमेमध्ये रथातून भगवंत खाली उतरले. दोघांनी एकमेकांचं स्वास्थ्य विचारलं, भगवंताचं नाही का स्वागत केलेलं आहे. आणि भगवंताला सांगितलं दुर्योधनाने, देवा तुम्ही ज्या कामासाठी इथे आलात ते काम तुमचं उद्या कचेरीमध्ये आहे. आजचा मुक्काम आणि आजचं भोजन माझ्याकडे. भगवंताने क्षणाचा विलंब न करता सांगितलं, तुझ्या आतिथ्याचा मी स्वीकार करू शकत नाही. दुर्योधनाने फोटोच दाखवला बरं का. कशाचा? बंगल्याचा.
की तुमच्यासाठी मी एका दिवसाच्या राहण्यासाठी कसा सुंदर बंगला बांधला. भगवंताने सांगितलं मला माहिती की तू की किती व्यवस्था चोख केलेली आहे, पण मी तुझ्या आधीच मी निमंत्रण स्वीकारलं. कोणाचं? विदुर काकांचं. विदुर काकाने निमंत्रणही दिलं नव्हतं, फक्त मनात आणलं होतं की भगवंत हस्तिनापुरामध्ये येत आहे आणि आल्यानंतर आपल्या घरी आले तर अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. भगवंत फक्त भाव बघतो, किती आता सध्या आपल्याला सर्वांना ज्ञात आहे. मुद्दाम तुम्हाला सांगतो बरं का, एक लोटा जल हर समस्या का फल. तुम्ही संतांना जर शरण गेला तुमच्या जीवनात समस्याच येणार नाही. विठ्ठला त्या निमित्तानं का होईना कमीत कमी माऊल्या त्या मंदिरामध्ये जायला लागलं. आधी घरचा महादेव कडून गेल्यानंतर त्या महादेवाकडे जा. विठ्ठला जाऊ नका असं म्हणू नका बरं का. माणसाची श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी बरं का. श्रद्धा आणि विश्वास दोन बघा तुम्हाला समशब्द वाटतात बरं का, पण श्रद्धा त्याला म्हणतात. जसं काय माणसाला दोष दिसायला लागले श्रद्धा कमी होते, गुण दिसायला लागले श्रद्धा वाढते. विश्वास हा स्थिर नक्की असतो, स्थिर असतो बरं का. श्रद्धा माणसाची श्रद्धा असावी पण माणसाची अंधश्रद्धा नसावी. विठाला म्हणून तुकोबारांनी सांगितलं संताची पायी हा माझा श्रद्धा का विश्वास. सांगितलं विश्वास सांगितलं बरं का, श्रद्धा नाही सांगितलं. कारण श्रद्धा ही गुण दोषावरती अवलंबून असते बरं का. गुण दिसायला लागले श्रद्धा वाढते. आपण बऱ्याच वेळा म्हणतो ज्यांच्याकडून आपण माळ घेतो, माळ गळ्यात घालत असतो बरं का. अगदी कोणाकडनं? तुम्ही नाही बरं का, शिष्य गुरूंचं नातं सांगतो बरं का. ज्यांच्याकडून आपण माळ घालून घेतो केव्हा? गुण दिसल्यानंतर. पण तेच जर दोष दिसायला लागल्यानंतर ते म्हणता मी त्यांचं दर्शन घेत नाही. विठाला विठाला. तर त्यासाठी माणसाची श्रद्धाने का असावी पण अंधश्रद्धा नसावी. सध्याने का मला तोच मुद्दा सांगायचा आहे. किती घागरी उभारल्या म्हणून काय फरक पडणार आहे? तुमचा विश्वास किती आहे? भाव पाहिजे. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. मुद्दाम तुम्हाला दृष्टांत तुम्ही सहज लक्षात येईल आपल्याला. सर्वांना ज्ञात आहे की आषाढ संपल्यानंतर श्रावण येतो. आषाढात जी भक्त नसतात महादेवाची ती श्रावणामध्ये भक्त होत असतात. असंच एका डोंगराच्या पायथ्याला हेमाडपंथी महादेवाचं मंदिर. वर्षभर कोणी येत नव्हतं, पण श्रावण प्रतिपदेपासून तर श्रावण अमावस्यापर्यंत त्या देशीचा राजा महिनाभर यायचा आणि षोडोपचार्याने पूजा त्या महादेवाची करत राहायचा बरं का, महादेवाच्या पिंडीची. त्याच जंगलामध्ये एक भिल्लाचं कुटुंब होतं आणि त्या भिल्लाचा मुलगा काय कोण जाणे तो मागच्या जन्माचा काही योग भ्रष्ट असेल. अगदी आल्यानंतर काही शिक्षण वगैरे नव्हतं. विठ्ठल विठ्ठल या पुढे बसा. इकडे वकील साहेब या इकडे. आमचे परम मित्र आहे. आज सर्वांचाच मेळ अगदी जमत चाललाय. विठाला विठाला. अगदी राजाही पूजा करत होता, भिल्लाचा कुटुंबातला मुलगाही पूजा करायचा. अगदी आपल्या मस्तीमध्ये यायचा. राजाने केलेली सकाळची पूजा. अगदी भिल्लाच्या मुलाकडे कुठल्याही प्रकारचं बिल्वपत्र हातात काही नाही, तांबण नाही, काही नाही. बसा बसा या. तोंडामध्ये गुळणी घ्यायचा. त्याच अगदी तळ्याच्या काठावरचं बिल्वपत्र तोडायचा आणि आल्यानंतर जी महादेव बघा जी पिंडीची पूजा केलेली असायची ती साळून कानिका पूर्ण अगदी स्वच्छ करायचा. केलेली पूजा विस्कटून टाकायचा. साळून का मोकळी करायचा. तोंडातली गुळणी त्या साळुंकीवरती टाकायचा. बिल्वपत्र अगदी समर्पण केल्यानंतर कितीतरी वेळ अगदी ओम नमो शिवाय पण भावनेनं करायचा. नाईलाज म्हणून घरी जायचा. राजाने विचार केला मी एवढी सुंदर पूजा करतो, षोडोपचार्याने 16 प्रकारे मी पूजा करतो, पण मी केलेली पूजा कोण विस्कटून टाकतो. स्वतः आपणच बघायचं. दुसऱ्या दिवशी राजा आल्यानंतर सुंदर अशी पूजा केलेली आहे. रथ माघारी पाठवून दिलेली आहे आणि द्वाराच्या बाजूला राजा स्वतः उभा राहिलेला आहे. दुपारच्या 12ला हा भिल्लाचा मुलगा आलेला आहे. अगदी त्याने तळ्यामध्ये उडी घेतलेली आहे. तोंडामध्ये पाण्याची गुळणी, तिथलं एक बिल्वपत्र तोडलं. आल्यानंतर
ज्यावेळेस प्रवेश केल्यानंतर एका राजाने बघितलं हेच ते रत्न असावं. केलेली पूजा विस्कटून टाकलेली आहे, साळुंका मोकळी केलेली आहे, तोंडातली गुळणी टाकलेली आहे. अगदी असं बघितल्याबरोबर राजाची तळपायाची आग मस्तकाला भिडली. अगदी मनातून तलवार काढणार. भगवंताने विचार केला, राजाही पूजा करतो आणि भिल्लाचा मुलगाही पूजा करतो, पण दोघांच्या पूजेमध्ये फरक आहे. राजाच्या पूजेमध्ये अहंकार आहे, भिल्लाचा मुलगा योगभ्रष्ट आहे. मागच्या जन्माचा कोणी योगभ्रष्ट असेल, चौथ्या अध्यायामध्ये नाही का योगभ्रष्टाची लक्षणे, तिकडे जायचं नाही काही. कर्ममार्गाच्या त्याग केल्याने मोक्षाच्या मार्गाला लागलेला आहे, पण पाहिजे तेवढी साधनेची गती न साधता तो साध्याला पोहोचच नाही. असा योगभ्रष्ट मागच्या जन्मात केलेला अभ्यास पुढच्या जन्मात त्याला खेचून आणतो. विठ्ठल विठ्ठल. अगदी राजाने का अगदी मनातून तलवार काढणार. त्यावेळेस भगवंताच्या लक्षात आलं, भगवंताने असं काही केलं की जसं भूकंप व्हावा असं वातावरण झालं, सगळं गळगाट व्हायला लागलं, सर्व सैरावायला पडू लागलं. सर्व सैरावायला पडल्यानंतर नाही का हा मात्र त्या पिंडीवरती नाही का आडवा झाला. थोड्या वेळाने वातावरण शांत झालेलं आहे. राजाने बघितलं सर्व अगदी सैरावायला पडू लागले, पण हा मात्र भिल्लाचा मुलगा नाही का त्या पिंडीजवळ आहे बरं का. अगदी आल्यानंतर राजाचा क्रोध शांत झाला होता. राजाने बघितलं, का रे बाबा एवढा मोठा नाही का, तुला गोगाट ऐकायला नाही आला का? तो म्हणे ऐकायला आला म्हणे. मग तू का नाही पळून गेला? तो म्हणे मी जर पळून गेला असता आणि कदाचित जर भूकंपामुळे जर मंदिर पडलं असतं तर मंदिर पडल्यामुळे का माझ्या भगवंताला कुठेतरी इजा झाली असती. त्याच क्षणात नाही का भगवंत प्रसन्न झालेले आहेत. भगवंत प्रसन्न झाल्यानंतर पहिलं दर्शन नाही का भिल्लाच्या मुलाला दिलं. अल्प अगदी पूजेने प्रसन्न झाणारे भगवान शंकर म्हणून शास्त्रामध्ये त्यांना आशुतोष म्हणतात. विठ्ठल पण आता नाही का आपल्याला माहिती, सध्या नाही का एवढा काही अपप्रचार चालू आहे की मुलांना विद्या येत नसेल तर नाही का काय काय करा. आता काय अगदी करा ते आम्हाला माहित नाही. ज्यांना ऐकायचे असेल त्यांना करायचे असेल जरूर करा, करू नका मी असं म्हणणार नाही, पण भावनेने आणि श्रद्धेने करा. नाहीतर नाथ मला सांगतात अर्थाविण पोथी वाचू नये. कोणतंही कार्य करताना नाही का तुम्ही करत असताना जर कळत असेल तर कळा. विठ्ठल म्हणून तुम्हाला सांगतात अंतरंग महत्वाचा आहे. ज्याप्रमाणे आपल्याला माहिती की माऊलीने एका ग्रंथ संपदा निर्माण केली, अनेक ग्रंथ संपदा निर्माण केली. सुरुवातीला एका ग्रंथराज ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ निर्माण केला. ग्रंथ का म्हटलेलं आहे? जो आपल्या अंतःकरणातील ग्रंथीचं निरसन करतो, ग्रंथी सोडतो. ग्रंथी म्हणजे गाठी. बऱ्याच वेळा नाही का लोक म्हणतात वा ज्ञानेश्वरीचं पारायण केल्याने काय होतं. आमचे गुरुवरे फार सुंदर सांगायचे बरं का. ज्ञानेश्वरीचं पारायण केल्यानंतर नाही का जरी माणसाला काही कळत नसलं तरी पारायणाने माणूस का नारायण होतो. विठ्ठल अनेक ग्रंथ संपदा निर्माण केली. त्या माऊलीने ग्रंथराज ज्ञानेश्वरी सारखा का ग्रंथ निर्माण केला आणि ग्रंथ ज्ञानेश्वरी सारखा निर्माण केल्यानंतर माऊली सांगतात या ग्रंथाचा अधिकारी कोण आहे. माऊलीने स्पष्ट सांगितलेलं आहे अंतरंग वृत्तीची ये. जो अंतरंग वृत्तीचा आहे तोच या ग्रंथाचा अधिकारी होऊ शकतो. जो पंच विषयामध्ये लागलेला आहे तो या ग्रंथाचा अधिकारी होऊ शकत नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात अंतरीची घेतो गोळी बाहे जोडी भावाची. अंतरंग परमार्थामध्ये महत्वाचा आहे आणि संत महात्म्याने का भक्ती क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर अंतरंग आणि बहिरंगाने का दोन्ही अंगाने अशी काही भक्ती करतात की ते साध्याला पोहोचतात. विठ्ठल जगद्गुरु तुकोबर आपल्याला सर्वांना माहिती विश्वंभराचे 8 पुरुष आहे बरं का. अगदी जगद्गुरु तुकोबांच्या घरी नाही का अगदी पांडुरंगाचं मंदिर बरं का. नित्याने नाही का जगद्गुरु तुकोबर आहे पूजा करायची बरं का. पूजा केल्यानंतर नाही का जगद्गुरु तुकोबर आहे मानस पूजा करायची बरं का. मानस पूजा नाही का श्रेष्ठ पूजा सांगितलेली आहे बरं का. अगदी मानस पूजा त्याला म्हटलेलं आहे का. अगदी भगवंताची पूजा आपण नाही का बहिरंगाने पूजा करतो. पूजा केल्यानंतर नाही का भगवंतासमोर नाही का चित्त अगदी एक चित्त नाही का एक चित्ताने नाही का भगवंताचं स्मरण करणं त्याला मानस पूजा म्हणतात. आपण सुद्धा पूजा करतो. आपण पूजा करताना भगवंताला जर गंध लावायचा म्हटलं अष्टगंधाच्या ऐवजी गोपीचंदन लावतो हे कळत नाही. विठ्ठल तिकडचं सोडा ही सुद्धा पूजाच आहे बरं का. आपण कीर्तनामध्ये नाही का धर्ममंडपात बसतो बरं का. पण मनाचा स्वभाव सांगितलेला आहे. मन कसं आहे तर बहुत चंचलाच्या
आपणही कीर्तनामध्ये तर कीर्तनामध्ये येऊन बसणं ही सुद्धा पूजाच झालेली होती. पूजेचे अनेक प्रकार सांगितले. पूजा करत असताना नाही का चित्त स्थिर करून पूजा करावी. आणि चित्त जर स्थिर नसेल, आपण अगदी धर्ममंडपात असं सुद्धा नाही का आपलं मन घरी जातं आणि दाराला झटके मारतं बरं का. पण जगद्गुरु तुकोबर आहे, अगदी नाही का भगवंताची नाही का पूजा केलेली आहे. आणि मानस पूजेमध्ये पदार्पण केल्यानंतर ज्यावेळेस नाही का मानस पूजेमध्ये नाही का मन नाही का अगदी स्थिर झालेलं आहे. आणि मन स्थिर झाल्यानंतर नाही का जगद्गुरु तुकोबांच्या चित्तामध्ये नाही का भगवंताची नाही का मूर्ती प्रकट झाली. आणि मूर्ती प्रकट झाल्यानंतर जगद्गुरु तुकोबांच्या मुखातून वाक्य निघालं, राहो आता हेची ध्यान. हेच ध्यान नाही का. कोणतं ध्यान? अगदी आपण अभंगाचा जर विचार केला, कोणतं ध्यान सांगितलं अगदी काहीच आपले स्पष्ट नाही केलेलं आहे. पण एक ध्यानाचा जर विचार करायचा असेल मग आपल्याला इतर अभंगाचा धांडोळा घ्यावा लागेल. विठाला अनेक प्रकारचे नाही का जगद्गुरु तुकोबांना कोणकोणती रूप दिसली बरं का. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवणिया, तुळशीहार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. अनेक प्रकारचे ध्यान आहे बरं का अगदी. पण ते ध्यान सांगितलेलं आहे. कोणतं ध्यान? जय का 28 युगापासून नाही का अगदी विटेवरती उभा आहे असं सुंदर असणारं पांडुरंगाचं ध्यान ज्यावेळेस नाही का जगद्गुरु तुकोबांच्या नाही का मानस पूजेमध्ये प्रकट झालं. आणि तेच ध्यान नाही का माझ्या अंतःकरणात राहो म्हणजे नाही का हा जगद्गुरु तुकोबांच्या जीवनातील योग आहे. आणि त्याचा क्षेम झाला पाहिजे. विठाला ते याच्याही पलीकडे जायचं म्हटलं तर आमचे गुरुवरी नेहमी सांगायचे, मुखात नाम येणं म्हणजे त्याला आपण तो आठवणं बरं का. आठवणं बरं असलं तरी न विसरणं चांगलं आहे. विठाला खरं म्हणजे नाही का चिंतनासाठी नाही का खूप इच्छा आहे बघा. चिंतनासाठी इच्छा आहे. इच्छेला वयाची मर्यादा नसते बरं का, पण वयाला इच्छेची मर्यादा असते. तशी माझी वेळ झालेली आहे. संकल्पित वेळ कमी आहे पण सांगायला खूप आहे. विठाला मगाशी बोलून गेलो मी की आठवणं जरी बरं असलं तरी न विसरणं चांगलं आहे. मी अंतःकरणात नाम येतंय आठवतं आहे. एक दृष्टांत म्हणून सांगतो बरं का. काही समाजामध्ये नाही का प्रार्थना प्रत्येक समाजामध्ये प्रार्थना ही ठरलेली असते बरं का. काही समाजामध्ये प्रत्येकाची प्रार्थनेचे प्रकार वेगवेगळे आहेत. मुस्लिम समाजामध्ये जर बघितलं दिवसातनं 5 वेळा प्रार्थना केली जाते. नमाज म्हणजे प्रार्थनाचा एक प्रकार आहे बरं का. आणि त्यांच्याकडे प्रघात असा आहे बरं का, नमाजाच्या वेळेस जर कोणी अतिथी आला तर ते नमाजाला घेऊन जातात. आपल्याकडे दुर्दैव असं आहे, नित्याने येणारा पाहुणा जरी असला आपल्या घरी आला तरी आपण हरिपाठाला जाणं टाळतो बरं का. आपण म्हटलं माऊली काल तुम्ही हरिपाठाला दिसलं नाही. नाही म्हणे पाहुणे आले होते. जर पाहुण्याला तुम्ही जर हरिपाठाला आणला असतं तर पाहुण्याला का कोड फुटला असता किंवा तुमच्या घरचे 2 घास खायचे म्हणून त्याला यावंच लागलं असतं. पण आपण नाही का न येण्याचं निमित्त शोधतो. अगदी नाही का अकबर बादशाह नाही का धर्मनिष्ठ होता. दिवसातनं 5 वेळा नमाज पडायचा. अगदी नमाजाची वेळ झाली. त्याच नमाजाच्या वेळेस एक अवलिया महात्मा अर्थात फकीर नाही का आलेला आहे. खूप अगदी अकबर बादशाहला आनंद झाला. त्याने सांगितलं चला नमाजाची वेळ झालेली. अगदी महात्म्याच्या मुखातून शब्द निघाला, नमाज तो मृत पडते. राजा खिन्न झाला. प्रार्थना करणाऱ्याला तुम्ही त्यांच्या आधीतले नेऊन सोडलं. वेळ झाली होती म्हणून का ते निघून गेले. प्रार्थना करून आल्यानंतर त्यांनी दरबार भरवला आहे. त्यांनी सांगितलं महात्माजी तुम्ही देवाला सोडले म्हणून तुम्ही बघा, तुम्ही देवाला समर्पण आहे तुमचं. तुम्ही देवाचे नाही का प्रेरक आहात, देवाचे नाही का तुम्ही पाईक आहात म्हणून देवाविषयी तुम्ही काही बोलता. देवाची प्रार्थना करणाऱ्याला तुम्ही मूर्ख म्हणतात. बघा तुम्हाला प्रार्थना चला म्हटलं तुम्ही नाही का. त्याने सांगितलं मी असं नाही म्हटलं. कारण प्रार्थना करणं म्हणजे आठव करणं. जो कोणी देवाचा आठव करत आहे त्याला तुम्ही मूर्खाच्या नदीत नेऊन सोडतात. मग विसरणारा चांगला आहे का? त्यामुळे मी असं कुठे म्हटलं. मग त्यांनी सांगितलं बघा तुम्ही देवाला किती वेळा आठवतात. त्यांनी सांगितलं दिवसातून 5 वेळा. देवाला किती वेळा आठवत? दिवसातून 5 वेळा. आम्ही देवाला कधी विसरतच नाही. जो वद्यच्युत सर्व काळ
सर्व काळ. आठवणं जरी बरं असलं तरी न विसरणं चांगलं आहे. तुम्ही फक्त दिवसातनं 5च वेळा आठवतात, आम्ही भगवंताला कधी विसरतच नाही. जो वदे अच्युत सर्व काळ. जगद्गुरु तुकारामांनी प्रमाण दिलं की जो वदे अच्युत सर्व काळ. तुम्ही आपणही भगवंताची निका पूजा करतो, भगवंताचं स्मरण करतो, पण आपल्याला माहिती हातात माळ असताना निका हातात नाम आपल्याला माळ घेतल्यानंतर आपण जप करत असतो. पण जप करता करता निका कुठे बाजारात फिरतो हे आपल्याला कळत नाही. पण संत महात्मे त्या पायरीवरती आरूढ झालेले असतात. जो वदे अच्युत सर्व काळ. भगवंताला कधी विसरतच नाही, थोडक्यात क्षेम होत असतो. विठ्ठल म्हणून तुकोबा म्हणतात राहो आता हेची ध्यान डोळा मन लंपट. भगवंताच्या ध्यानाशी निका माझा डोळा आणि माझं मन लंपट झालं पाहिजे. त्यासाठी मग मी काय प्रयत्न करायला पाहिजे. अभंगाचे भगवंताचं ध्यान आहे. त्या भगवंताचं ध्यान नाही का तुमच्या अंतःकरणात राहायला पाहिजे, त्याचा क्षेम व्हायला पाहिजे. त्यासाठी तुम्ही तरी काय प्रयत्न करणार. तुकोबा त्याचं उत्तर अभंगाच्या द्वितीय चरणात देतात. कोंडू कोंडू धरी न जीवे देह भावे पूजीन. अगदी मी ते ध्यान नाही का अंतःकरणात कोंडून ठेवी. सरळ सरळ प्रमाण देतो, आपल्याकडे वेळ कमी आहे. साठविला हरी जिही हृदय मंदिरी त्यांची सरली एरझार झाला सुफल व्यापार. की आमचे गुरुवर एक दृष्टांत सांगायचे. उत्तर भारतामध्ये सूरदास महाराजांची फार मोठी पदं गाली जातात. आंधळे माणसं फार डोळस असतात बरं का. आपल्याला डोळे असताना असून सुद्धा नाही का आपण आंधळ्यासारखं वागतो. विठ्ठल आहे आपल्या सांप्रदायाचं नाही का वैभव असून प्रातस्पडी नाही का प्रज्ञाचक्षु गुरुवरी नाही का मुकुंद काका. काय अगदी उत्तम उदाहरण आहे बरं का की त्यांनी भगवंताला अंतःकरणात कोंडू कोंडू धरी न जीवे. त्यांनी नाही का ते ध्यान नाही का अगदी अंतःकरणात कोंडून ठेवलेलं आहे. त्याच प्रतीचे सूरदास महाराज असतील या गुलाबराव महाराज मादानकर असतील बरं का. काय त्यांचं नाही का वाङ्मय जर बघितलं चांगल्या चांगल्या आपण बघतो का. तुम्ही आपण सगळी बघा अक्षराचं ज्ञान प्राप्त करून नाही का सुशिक्षित झालेली मंडळी आहात की एकेका शब्दावरती नाही का आपण PhD करत असतो बरं का. जर गुलाबराव मादानकर महाराजांचं आपण जर तुम्ही वाङ्मय जर बघितलं चांगल्या चांगल्यांची नाही का परीक्षा लागते बरं का. दोघो डोळ्याने आंधळे होते. माऊलींची मानस बघा ज्ञानेश कन्या म्हणून स्वतःला ते म्हणायचे बरं का. किती समर्पण असेल बरं का. तर सूरदास महाराज नाही का एके दिवशी नाही का भगवंताच्या दर्शनाला निघाले बरं का. जात असताना का अगदी भगवंताची धून लागली. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. भगवंताच्या नामचिंतनामध्ये दंग झालेले आहे. भगवंताची भेट कधी होईल ही साधकाची नाही का अवस्था झालेली असते. साधकासाठी जगद्गुरु तुकोबांचा प्रसिद्ध अभंग आहे. कन्या सासुरासी जाळे मागे परतुने पाहे तैसे झाले माझ्या जीवा कधी भेटसी केशवा.
पण असा काही जगद्गुरु तुकोबांनी दृष्टांत दिला, जीवना वेगळी मासुणी तैसा तुका तळमळी. साधक त्याला म्हटलं जातं जो साधनेमध्ये रत आहे, जो प्रत्येक क्षणी भगवंताची वाट पाहत आहे की मला भगवंत कधी भेटेल, आणि ज्यावेळेस का भगवंताच्या भेटीची आस लागलेली आहे आणि भगवंताच्या भेटीसाठी नाही का अगदी सूरदास महाराज निघालेले आहे. पण ज्यावेळेस का भेटीची ओढ लागता लागता नाही का रस्ता कोणत्याच रस्त्याने चाललेलं लक्ष नाही बरं का, अगदी पुढे नाही का अगदी मोठी दरी आहे. पुढचं पाऊल टाकल्यानंतर नाही का अगदी नाही का सूरदास महाराज पडतील, त्याच क्षणात भगवंताने नाही का लहान बाळाचं रूप धारण केलं आणि सूरदास महाराजांना मागे खेचलं बरं का. आंधळे माणसं नाही का त्यांचा हात कधीच दुसऱ्याच्या हातात देत नाही बरं का. दुसरेच बघा दुसऱ्याचा हात आपल्या हातात घेतील, आपण आपला हात दुसऱ्याच्या हातात केव्हा देणार हेच आपल्याला कळत नाही. विठाला ज्यावेळेस नाही का हात पकडल्यानंतर नाही का कुठे चाललात म्हणे, काय नाही म्हणे मथुरेला भगवंताच्या दर्शनात चाललात. मथुरेचा हा रस्ता नाही म्हणे, वृंदावनचा हा रस्ता नाही, अगदी रस्त्याला आणलं बरं का. आणि रस्त्याला नंतर नाही का हात सोडायला झटका मारायला लागला. त्यांनी सांगितलं तर वृंदावनला कशासाठी जायचं, कारण ज्यांच्यासाठी जायचं होतं तेच तर आता भेटले. ते म्हणे तुम्हाला कोणाच्या मनामध्ये भगवंताच्या दर्शनाचं, तुम्हीच तर भगवंत आहे. त्याने भगवंत वगैरे नाही, मी गुराख्याचा मुलगा आहे म्हणे. हाताला झटका मारला आणि सूरदास महाराजांच्या मुखातलं वाक्य आहे, तुम्ही शक्तीचे दाते आहात, तिघ शक्तींनी युक्त आहात, तुम्ही समर्थ आहात आणि तुम्ही खरंच जर समर्थ असाल, तुम्ही खरंच शक्तिवान जर असाल तर माझ्या अंतःकरणातून बाहेर निघून दाखवा. कोंडू कोंडू धरी न जीवे देह भावे पूजेन. आणि माझं असं ध्यान अंतःकरणात साठवलं अंतराने का ती माझी साधने का कळसाला पोहोचेल. अभंगाच्या तृतीच्या कळसा जगद्गुरु तुकोबा सांगतात ते ध्यान जर माझ्या अंतःकरणात राहिलं तर ते ध्यान अंतःकरणात राहिलं ती साधना माझी नाही का कळसाला पोहोचेल. होईल येणे कळसा आले स्थिरावले अंतरे. एकदा नाही का साधना कळसाला गेल्यानंतर साधना साध्यापर्यंत पोहोचल्यानंतर नाही का साधनेमध्ये प्रसाद मिळत असतो. कोणता प्रसाद मिळतो? परमपद बळ वैराग्याचे परमपद बळ गेल्यानंतर जगद्गुरु तुकोबा सांगतात फळ प्राप्त होतं. ते फळ म्हणजे वैराग्य. प्रातस्मरणिका राऊत बाबा नेहमी सांगतात आमच्याही कीर्तन करायला नाही का वैराग्य प्राप्त होतं, पण भुताटकी सारखं 2 तासापर्यंत. एकदा काय जय विठ्ठल झालं तुमच्या बबीचं काय माझ्या बबीचं काय. विठाला एकदा का साधना कळसाला गेल्यानंतर वैराग्य प्राप्त होतं. म्हणून तर आपण म्हणतो वैराग्यांचे मूर्तिमंत पुतळे देहनिवासी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबा आहे. कधी आपलं तुमचं आपलं कोणाचं नाव आलं नाही. मग अशी जर साधना नाही का माझं असं जर ध्यान नाही का अंतःकरण जर स्थिरावलं
तरी माझी ती साधना कळसाला जाईल. माझ्यासाठी काही नको, एकच करा शेवटच्या
विठोबा रखुमाई जगद्गुरु तुकोबाराकडे शेवटची एकच मागणी करतात. तुका म्हणे गोजरिया विठोबा पाया पडो द्या, कोंडू कोंडू धरीन दिवे देह भावे पूजीन. भगवंताचं ध्यान काय असं सुंदर आहे बरं का. अगदी काही नको, फक्त तुमच्या पाया पडू द्या. एवढं जरी झालं तरी ते माझा साधनेचा कळस होईल. ह्या अभंगाचा भावार्थ असाच असेल नाही. जे काही योग्य असेल ते माझ्या सद्गुरूरायांचं बोलण्याच्या ओघांपैकी चुकी शब्द असेल माया पित्याच्या अंतकरणाने परत करा. आज खरंच सुंदर असं नाही का आपल्या शहरातले नाही का नामवंत नाही का ख्यातनाम असे भजन सम्राट सुंदर आले. सुंदर महाराज पासून तर सर्व सुंदर मंडळी अगदी आमचे सुरडकर गुरुजी असतील, आमचे अच्युत महाराज असतील आणि आमचे आदरणीय पूजनीय गुरुवर्य विनायक महाराज अष्टकर असतील किंवा माधव महाराज असतील. सुंदर असे मृदंग वादक आहे, सुंदर असं महिला मंडळ आहे. तुमच्यासारखे देवश्रुष तुमचे निका दवंगे मामा असतील, आमचे परम मित्र नाही का आमचे ढगे साहेब आहेत, आमचे नाही का म्हणजे सर्वच मंडळी का अगदी आलेली आहे. सर्वांच्या चरणावरती विनम्र भावाने मी अभिवादन करतो. झालेली सेवा गुरुजी त्याच्याने स्मरण करून माझ्या वाणीला पूर्ण देतो. कृपा करून कोणी दर्शनासाठी येऊ नका. मी इथूनच तुम्हाला साष्टांग दंडवत करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण देतो. ज्ञान